पाथरीत प्रचारादरम्यान दगडफेक आणि तलवार चाकूने हल्ला. शिवसेना शिंदे गट व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात निवडणूक प्रचारादरम्यान दोन गटांमध्ये अचानक वाद निर्माण होऊन त्याचे रूप हिंसक चकमकीत झाले. मात्र संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या प्रकारात दगडफेक झाली असून त्यानंतर तलवार आणि चाकूने हल्ला झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या घटनेत काही कार्यकर्ते जखमी झाले असून एका जखमीच्या डोक्यावर सुमारे 10 टाके बसल्याचे समजते. जखमींना त्वरित उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांनी वाढीव बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. दुर्दैवी घटना असे कारणार बैठकीला या ठिकाणी घडलेली आहे. एकता नगर या ठिकाणी मी प्रचारला गेलो असताना प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना अचानकपणे शिवसेना शिंदेचे कार्यकर्ते सईद खान त्यांचे सगळे सहकारी यांनी अचानकपणे हमला केला आणि आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक, लाठी काठ्याने मारहाण करून एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली. याचा अर्थ असा आहे हे प्रीप्लॅन हमला होता. आणि माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती करायची की ह्याला तुम्ही पाठबळ आतापर्यंत जे मिळाला हे वरून ह्याला पाठबळ मिळाला म्हणून अशी कीर्त या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात. आणि त्याला माहित आहे की आता हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा यश त्याला प्राप्त होणार नाही असे प्रकारचे कृत्य करतात. आणि रात्री 9:30च्या ठिकाणावर मी नामदेव नगर इथं गौतम नगर इथं सभा घेत होतो. मला फोन आला की बाबाजानीने 200-300 लोक घेऊन 200-300 गुंडे परवर्तीचे लोक जे तडीपार लोक आहेत ते घेऊन माझ्या घरावर हल्ला केला. जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना सांगितलं की PI साहेबाला, PI साहेब पण आले. PI साहेबांना जिकडे तिकडे केला. त्याच्यानंतर अजून अर्ध्या घंट्यानं माझे पलीकडे माझे लहान भावाचं घर आहे ते घरामध्ये इकडं आम्ही सगळे थांबले न असताना कार्यकर्ते ते घरावर येऊन हल्ला केला. तिकडे दगडफेक केली आणि तेच लोक मग जेव्हा पोलीस आली आणि जेव्हा आमचे कार्यकर्ते काय आले तर पडू लागले होते. पडू लागले असताना ते काय पडले, काय नालीत पडले, काय मोटरसायकलवर पडले. 200-300 लोकांना जाणून बुजून हितपुरस्कार हल्ला केला आणि गावाचं वातावरण खराब करण्यासाठी सगळी गोष्टी का म्हणून गावाची परिस्थिती अशी आहे 80% लोक शिवसेनाच्या बाजूने झालेले का म्हणून जे डेव्हलपमेंट आम्ही 3 वर्ष केला त्याच्या बाजूने सगळे झालेले. त्याच्यासाठी निवडणूक त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. निवडणूक मधून बाहेर पडलेले ते त्याच्यामुळे सगळं कटस्थानी केलेलं आहे. अनेक निवडणूक मध्ये बाबाजानीने हेच प्रकारचं कटस्थानी करून निवडणूक जिंकलेले पण आताही ते चालणार नाही. निवडणूक जनताना हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे सगळं हितपुरस्कार केलेला आहे.